चला कृती पहिल्यांदा काय करूया? आपल्याला पहिले भाजून घ्यावं लागेल. मग काय पॅन लागेल? हो, कढई आहे. हा घ्या चमचा. एवढं पुरे का सुकट? हा, आपल्याला कालवण करायचंय ना, त्याच्यासाठी एवढं पुरे. सुकटवणी हा पदार्थ कशा बरोबर खायचा? तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, भाता बरोबर खाऊ शकता. म्हणजे आमच्या गावच्या साईडला खेडेगाव असल्यामुळे तिथे आपली जी समुद्राची मच्छी आहे ती सहसा आमच्या पट्ट्यामध्ये येत नाही. मग आपल्याला नॉनव्हेजची सवय आहे ना, मग काय करायचं, मग तिथल्या लोकांना हा पदार्थ एक भरून ठेवायला बरं पडतं पावसा दिवसामध्ये, गाड्यांची सेवा बंद असल्यामुळे. हो बरोबर आहे. तुम्ही मनापासून कुठे जास्त रमलात? हॉटेल व्यवसायात रमताय का डबा सर्व्हिस मध्ये मजा यायची का नोकरीत मजा यायची? खरं सांगा. नोकरीत नाही एवढी आली, पण हॉटेलमध्ये आली. बरं चला मला तुम्ही सांगा बरं, हॉटेल व्यवसायातले चॅलेंजेस काय आहेत? हॉटेल व्यवसायामध्ये असं आहे की तुम्ही म्हणाल की मी खूप वेळ झोपेन, आराम करेन, नाही. तुम्हाला 24 आवर्स रेडी राहणं गरजेचं आहे. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी संपल्या की त्या पटापट आणणं, त्यात तत्परतेने तुमच्या ग्रेव्हीज रेडी राहणं, सेम टेस्ट मेंटेन ठेवणं सगळ्यात हे म्हणजे तुम्ही लोकांना काय क्वालिटी देताय, क्वालिटी वाईज तुमचं सगळं बघितलं जातं. ठीक, त्याचं काय करायचंय? आता हे आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं, ओलं करायचं, भिजवून ठेवायचं थोडा वेळ. त्याचा सुगंध जरा जास्तच पसरतो. किती लागणार आहे पाणी मला सांगा? थोडं भिजेपर्यंत एवढं झालं. पुरे? थोडं अजून पुरे. सुकटवणी. आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला लागणार मसाला करून घेऊया. हा कांदा. मग आपण गॅस लावूया? हो, गॅस लावूया. आणि तेल लागेल आपल्याला. किती लागणार आहे तेल? बस मसाला भाजून घ्यायचा आपल्याला थोडा. आता 4 वर्षामध्ये तुम्हाला खूप अनुभव आले असतील. एखादा ग्राहक परगावी राहतो पण तो तिथे फिरायला म्हणून मालवणमध्ये आलाय आणि मग जाताना त्याच्याशी एक छान नातं जुडलंय, कारण तुमच्या हातची चव म्हणा, तिथला आदरातिथ्य म्हणा, याचं त्याला खूप आपलेपणा वाटलं, असं झालं? हो, बऱ्याचदा. आणि असे बरेच चाकरमनी असतात ना जे मुंबईमध्ये राहतात आणि मग वर्षांनी विसाव्याला येतात 15 दिवसासाठी गावी. असे बरेच चाकरमनी आहेत आणि जे काही आउट ऑफ इंडिया पण राहतात. अशा पण आमचे काही क्लायंट आहेत की ज्या 4 वर्षामध्ये आले की आमच्या हॉटेलला नक्की भेट देतात. आणि त्यांचे कोण मित्रमंडळ आले तर त्यांनाही सांगतात की तुम्ही इथे जेवायला जा. शेवटी ग्राहक तुमच्याविषयी काय बोलतात ही पावती सगळ्यात महत्त्वाची. हा, आणि आलेल्यांना आम्ही म्हणजे अतिथी देवो भव आपण म्हणतो तसंच आहे आमच्याकडे पण. कस्टमरला नाराज नाही करायचं, तर आपण खोबरं घालून घेऊया. पण मग आता मला सांगा, हॉटेल तुमचं कुटुंबाचा एक व्यवसाय आहे. हो. साहेबांकडे डिपार्टमेंट कोणते आणि तुमच्याकडे डिपार्टमेंट कोणते? माझ्याकडे किचन आहे आणि मिस्टरांकडे काउंटर देऊन ठेवलेला आहे. अच्छा. कारण ते थोडे शांत स्वभावाचे आहे. आणि माझा जो स्टाफ आहे तो फार छान आहे. बर. आता आपल्याला वाटून घ्यायचं. चालेल, एवढंच? हो. खोबरा आणि कांदा वाटून घ्यायचा. चला मिक्सर आपण काढूया जरा. त्याच्यामध्ये कुठला मसाला वगैरे काही नाही ऍड करायचं? नाही, आपण फोडणीला घालू ना. बर, ठीक आहे. तुमच्या हॉटेलमध्ये, तुमच्या व्यवसायात तुमच्या हाताखाली बरीच माणसं असतील. इथे माझ्या मदतीला एकच व्यक्ती आहे. जरा इकडे या. हे आमच्या मेघाजी आलेले आहेत मालवणून. त्यांना कांदा आणि खोबऱ्याचं वाटण हवंय, तेवढं घेऊन ये. हा, लवकर. आता काय घालू याच्यात? आता आपण थोडस तेल घालूया. घ्या. बस पुरे. आता याच्यामध्ये थोडी लसूण बारीक करून फोडणीला घालूया. असंच पाहिजे ना? हो. तिथे राहण्याची पण सोय का तुमच्या हॉटेलमध्ये? नाही, सध्या आम्ही म्हटलं बघूया आपल्याला किती रिस्पॉन्स हा येतोय, मग त्याच्यावर ठरवलं की आपण मग लॉजिंग सुरू करायचं. मग फक्त खाण्याची सोय आहे? हो. सध्या रेस्टॉरंटच चालू ठेवलं. एका वेळेला किती लोकांचा स्वयंपाक होऊ शकतो? सध्या माझ्याकडे एका वेळेला असं मी सांगू नाही शकत, पण आम्ही 50 ते 60 लोकांचं तयारी ठेवतो. आणि जसं आमच्याकडे कस्टमर वाढत जातील तसं मग वाढवत जातो.
लसूण आणि कांदा. हो, लसूण आणि कांदा. लसूण थोडीशी आपल्याला ब्राऊन करून घ्यायची. बर. आता बघा, आमच्यासारखे नागरिक फिरायला म्हणून मालवणमध्ये येतात, हो, कारण त्यांना समुद्र किनारा, मालवण हे सगळं नवीन आहे. तुम्हाला जर कुठे जायचं असेल फिरायला किंवा 4 दिवस सुट्टीला, तर तुम्ही कुठे जातात? सध्या तरी का वेळच नाही मिळत? वेळ नाही मिळत. हा आमचा आता एप्रिल मे ते जून आमचा सीझन असतो. आम्हाला कुठेही जायला भेटत नाही. आता आपण थोडा कांदा घालून घेऊ. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे थोडा. ठीक आहे. कोलिंबला थोडासा ना हिंगचपणा असतो, म्हणून थोडंसं त्याला हिंग टाकायचं. हळद. पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. मीठ. आता ह्याच्यात थोडा गरम मसाला, पाव चमच आणि बघा. बस बस पुरे. आणि लाल तिखट. आई, बस बस मस्त. बस. हा काय कोरडा मसाला? हो, हा थोडा परतून घेतला की मग आपण जे वाटण वाटलंय त्याच्यात घालून घ्यायचं. वाटण घेऊन या रे. या 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 आमच्या पदार्थात बसा. किती घालायचंय? घाला तेवढं. बस. वा, छान. बघा, छान घ्या मिक्स ह्याच्यात करून. परतून. काय हो मेघाजी, हम्म. आता डिजिटल मार्केटिंगचे दिवस आहेत. हो, मग तुम्ही पण करता की नाही तुमच्या हॉटेलचं डिजिटल मार्केटिंग? आहे ना आमचं. ते सगळं मिस्टरांकडे दिलं आहे आणि ऑनलाईन बघूनच सगळे येतात ना. बरोबर आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा घालून घेऊ. कच्चा बटाटा आहे ना? हो, कच्चा आहे. सुकटवणी 2 टप्प्यात आम्ही कृती करतोय. एक तर पहिल्यांदा सुकट आम्ही छान आधी पॅन मध्ये भाजून घेतलं, हो, ते क्रिस्पी केलं, त्यानंतर ते पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि आता आम्ही वाटण तयार करून पुढची कृती पॅन मध्ये करत आहोत. बरोबर ना? हो. मेघाजी, बाकीच्या काही तुमच्या आवडी छंद जोपासता की नाही? का व्यवसायातच पूर्ण वेळ तुमचा? सध्या व्यवसायालाच वेळ दिलेला आहे. बर, ठीक आहे. मग काय प्रश्नच मिटला. आपण आता ह्याच्यात थोडं पाणी पण मिक्स करू. पाणी घालू? हो, पाणी घ्या. पुरे? थोडं पुरे. थोडं हे शिजायला ठेवू. झाकण ठेवायचंय हो, झाकण ठेवू. आणि मग कोकम कधी घालायचं? कोकम थोडस बटाटा शिजत आला की घालायचं. तोपर्यंत गप्पा मारू.